नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आणि या आधीचे पण व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तर नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन याच्यावर मी 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ज्यांनी केलेले नसतील त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला हवी असलेली सर्व प्रकारची माहिती आणि तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल। तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो, कारण का आज मी तुम्हाला एकंदर जे स्ट्रक्चर असतं परीक्षेचं ते सांगणार आहे। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जी परीक्षेची तयारी करायची आहे तर त्या संदर्भात कोणकोणते पुस्तकं तुम्हाला मार्गदर्शक गाईड ठरणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ मिळतील। तर नवोदय प्रवेश परीक्षा जी असते ती यासाठी आवश्यक आहे की मुलांनो, हे जे नवोदय विद्यालय आहेत संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे नवोदय विद्यालय असते आणि इथे प्रवेश घेण्याकरिता प्रत्येक विद्यार्थी हा खूप प्रयत्नशील असतो। लाखो विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात, पण तेवढे जितके सीट अवेलेबल आहे तितके ते ऍडमिशन होते। तर ही जी परीक्षा आहे तिची काठिण्य पातळी कशी आहे तर हे मी तुम्हाला सांगते। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये 3 विभाग असतात, विभाग 1, 2 आणि 3। तर विभाग 1 मध्ये मानसिक क्षमता चाचणी हेचा विभाग असतो, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो। तर ही जे असते ते 40 प्रश्न तुम्हाला या विभागात विचारले जातात आणि एकूण 50 प्रश्न असतात। दुसरा विभाग जो आहे तो अंकगणिताचा आहे आणि याच्यामध्ये 20 प्रश्न विचारले जातात आणि त्याला 25 गुण आहेत। आणि तिसरा जो विभाग आहे तो भाषा विषयाचा आहे आणि याच्यामध्ये 20 प्रश्न विचारले जातात आणि याला एकूण 25 गुण आहेत। तर मानसिक क्षमता चाचणी आणि मराठी म्हणजे भाषा विषय आहे। भाषा तुम्ही जर इंग्रजी माध्यम असलं तरी सुद्धा स्ट्रक्चर तेच आहे। तर मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा विषय हे तुम्ही इयत्ता 3री आणि 4थी हे 2 वर्ष असतात, ती तुम्ही त्या वर्षामध्ये यांचा अभ्यास सखोलपणे तुम्ही करू शकता। आणि कोणी पण घरातलं कोणी जे मोठे असतील, तुमचे भाऊ बहीण किंवा आई वडील, ते सुद्धा हे 2 जे विभाग आहेत त्याच्यावर तुमचा अभ्यास घेऊ शकतात। इतकं सोपं असतं ते आणि इझिली तुम्हाला ते मार्क पडू शकतात। 1-2 मार्क थोडेफार कमी जास्त होतात, पण शक्यतो मुलं पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात जर त्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला असेल तर। तर याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणीमध्ये बुद्धिमत्ता, तर यात वेगवेगळ्या प्रकारचे 10 विभाग आहेत आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर विभाग 3 जो आहे आपला भाषा विषय, जनरली मराठी विषय घेणारे, तर याच्यामध्ये 4 उतारे असतात आणि प्रत्येक उतारात 5 प्रश्न दिलेले असतात। तर हे देखील सरावाच्या माध्यमातून तुम्ही ही उतारे सोडवू शकता। तुमचं वाचन पक्क पाहिजे एवढं मात्र खरं। कमीत कमी वेळामध्ये हा उतारा वाचून तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात। तर विभाग 2 जो आहे अंकगणिताचा, तर विद्यार्थी मित्रांनो, अंकगणित जो विषय आहे गणिताचा तो सगळ्यांना कठीण जातो। त्यासाठी तुम्ही याचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारची जे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव केला पाहिजे। आणि जे 20 प्रश्न आहेत ते 20 प्रश्न 3 पातळीमध्ये विभागलेले आहेत। एक आहे सोपे प्रश्न, जनरली 11 ते 12 प्रश्न जे असतात हे सोप्या याच्यामध्ये जातात, तर ती तुम्ही सरावातून इझिली सोडू शकता, पटकन तुम्ही सोडू शकता। 4-5 प्रश्न जे असतात हे मध्यम पातळीचे असतात आणि 3 ते 4 प्रश्न ही काठिण्य पातळी यांची थोडी जास्त असते। तर ऑब्व्हियसली गणित विषयात जे पहिले आपण पाहिलं की मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा विषयामध्ये मुलं पैकीच्या पैकी सुद्धा घेऊ शकतात, पण गणितामध्ये कुठेतरी ते कमी पडतात। तर विद्यार्थी मित्रांनो, याकरिता तुम्हाला गणिताचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे। तेव्हा जे मुलं 3रीला असतील 4थीला असतील तर त्यांनी बेसिक जे आहे गणिताचं ते आत्मसात करावं, त्यांचे कन्सेप्ट जाणून घ्यावे आणि काही सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल का ह्यासाठी आपल्या गुरुजनांचं सुद्धा मार्गदर्शन करावं। असे भरपूर व्हिडिओज आहेत, तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स दिलेल्या असतात
माझे पण काही व्हिडिओज पुढे जाऊन येतील गणिताविषयीचे, त्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तर ही जी काठिण्य पातळी आहे, आता कोणी म्हणतं की गणित विषयामध्ये जर तुम्हाला जे 25 गुण असतात तर 20 पैकी जर तुम्हाला जास्त गुण मिळाले तर त्या मुलाचा नवोदय विद्यालयाला प्रवेश निश्चित असतो. ठीक आहे, तेव्हा तुम्ही सर्वजण खूप मेहनतीला पर्याय नाही मुलांनो, कारण ही परीक्षा जी आहे तिची काठिण्य पातळी खूप जास्त आहे. तेव्हा 3री पासूनच विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा विचार करावा आणि स्टेप बाय स्टेप याचा अभ्यासाला सुरुवात करावी. शेवटचं जे सांगायचं आहे की प्रश्नपत्रिका जी आहे तिचं मी स्वरूप तुम्हाला आधी सांगितले, किती मार्क वगैरे आहेत ते. तर त्याकरिता तुम्ही कोणकोणते पुस्तकं ज्याच्यामध्ये सराव प्रश्नपत्रिका असते आणि ज्याचा तुम्ही सराव करून हे तुम्ही ऑब्व्हियसली सराव जितका जास्त तितकं तुम्ही परफेक्ट व्हाल. तेव्हा मी तुम्हाला काही पुस्तकांची यादी सांगणार आहे जे तुम्हाला खरोखर खूप मार्गदर्शक ठरतील आणि त्या प्रश्नसंचांचा जर तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्ही ह्या प्रवेश परीक्षेला तुम्ही सामोरे जाऊ शकाल. तर अजून एक म्हणजे परिश्रमाला पर्याय नाही, एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला या परीक्षेत मेरिट जे लिस्ट असते त्यामध्ये तुम्ही यायचे चान्सेस वाढतील. 400, 350, 400, 450 पर्यंत तुम्ही हे जे प्रश्नपत्रिकांचा सराव आहे तो तुम्ही केलेला असला पाहिजे. ओके, तर तेव्हा चला तर मग पेन आणि पेन्स जे पण आहे तुमच्याकडे ते घ्या आणि मी जी पुस्तकांची यादी सांगत आहे ती तुम्ही नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्नसंच जे आहेत ते सोडवायला मदत होईल. तर पहिला जो आहे तो आहे नवनीतचं जे मार्गदर्शक आहे, गाईड जे आहे नवनीत नवोदय परीक्षेचा खास करून, यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात, उदाहरणासह त्यांनी समजून सांगितले आणि त्याच्यामध्ये काही प्रश्नपत्रिका सुद्धा त्यांनी ऍड केलेले आहेत. दुसरा आहे स्कॉलरचं जे हे आहे, तर ह्याच्यामध्ये सराव प्रश्नपत्रिका संच आहे आणि भाग 1 आणि भाग 2 आहे स्कॉलरचं. ठीक आहे, त्यानंतर अजून एक आहे पुस्तक जे अक्षरगंगा पब्लिकेशनचं आहे. अक्षरगंगा पब्लिकेशनचं पुस्तक जे आहे ते एक आहे. त्यानंतर निकिता पब्लिकेशनचं प्रज्ञा म्हणून एक आहे पुस्तक, ते एक आहे. लक्षवेध म्हणून खूप छान प्रश्नपत्रिकांचं सरावाचं एक पुस्तक आहे लक्षवेध. ओके, ठीक आहे, लक्षवेध आहे. त्यानंतर जिनियस मॅथ्स यांचं त्याच्यामध्ये तिन्ही पण अंकगणित, मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा हे तिन्ही सुद्धा जिनियस मॅथ जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सराव करिता उपयुक्त पडेल. याच्यात 19 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. त्यानंतर समग्र सराव प्रश्नसंच यामध्ये देखील मागील काही प्रश्नपत्रिकांचा सखोल इथे अभ्यास करून त्यांच्या काठिण्य पातळीनुसार त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका ऍड केलेल्या आहेत, त्या देखील तुम्हाला सरावासाठी उपयुक्त ठरतील. आणि अजून एक विद्याभारती प्रकाशनचं जे पुस्तक आहे, विद्याभारती प्रकाशनचं, यामध्ये देखील मागील प्रश्नपत्रिका जे आहेत त्यांचा इथे याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आणि अजून एक आहे ही पुस्तकं जी पण आहेत ती तर आहेत, आणखीन तुम्हाला तुमचे मार्गदर्शक सांगतील, त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. आणि त्यातल्या त्यात जितकं तुम्ही मागील वर्षीचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा जर सराव केला तर तुम्हाला समजून येईल की हे प्रश्न कसे परीक्षेमध्ये घेतले जातात, विचारले जातात. त्यामुळे त्या मागच्या 5-7 वर्षांचा जो मागच्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचा सराव तुम्ही करावा. पण एक लक्षात द्या, जे पण काठिण्य पातळीचे प्रश्न असतात ते मात्र रिपीट होत नाहीत. ते त्या विभागानुसार त्यांचं असू शकतं, पण ते रिपीट होत नाही, ते वेगवेगळे विचारले जातात, एवढं मात्र आहे. तेव्हा चला तर मग लागा तयारीला. अभ्यास भरपूर आहे, मेहनत भरपूर करायची आहे आणि आपल्याला ही नवोदय प्रवेश परीक्षा जी आहे ती आपल्याला यशस्वीपणे आपल्याला त्याचा परीक्षा द्यायची आहे. चला तर मग बेस्ट ऑफ लक, लागा तयारीला.